पांचाळ मनोज जी आले असतील तर बरं येतील. कार्यक्रम प्रमुख मी स्वतः सुनील पाटील. या कार्यक्रमाचे नियंत्रक अभय तेली इकडे आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रम जो 2 दिवस चालणार आहे त्याची व्यवस्था प्रमुख जे आहे संचितजी यादव. या ठिकाणी व्यवस्था संचित यादवांनी गेल्या 5-6 दिवसापासून धावपळ करून उभ्या केलेल्या आहे. तर ही 4 नावं तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी मला तेवढी घोषित करायची. उर्वरित कार्यक्रमाच्या संचालनाकरता मी अजितजी चव्हाणांना पुन्हा बोलतो. सुनीलजी आपले खूप खूप आभार. तर्पण ची सगळी मंडळी आज प्रत्यक्ष आपण भेटलो. खूपच छान वाटतंय. आनंदाचा दिवस आहे. आपण एका चांगल्या कामाला सुरुवात करणार आहोत. 3 मिनट और. अच्छा ठीक है. तो तब तक मैं चीफ को मंच पे आमंत्रित कर देता हूँ. यानी हमारा प्रोग्राम सिरे से आप शुरू कर सकते हैं. आजच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो. या कार्यक्रमाला जे आदरणीय पाहुणे उपस्थित आहेत त्यांना श्री श्रीकांत भारतीजींनी मंचावरती सन्मानाने घेऊन या वाचन द्यायला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकारांचे मार्गदर्शन जोशी वहिनी साहेब आदरणीय अर्चनाजी जोशी आपण कृपया मंचावरती यायचं. वहिनी साहेब आपण कार्यक्रमाचे अध्यक्ष असल्यामुळे आपल्याला मंचावरती यावंच लागेल. श्री रवीजी व्यास आदरणीय रूपाजी व्यास श्री शुभमजी अग्रवाल आदरणीय सौ अग्रवाल आपण कृपया मंचावरती यायचं. आपण सर्व मान्यवर आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याकरता वेळात वेळ काढून आलेले आहात. आपले खूप आभार. कृपया आपण मंचावरती यायचंय. सौ श्रेया भारतीय यांनाही मी विनंती करतो आपण सन्मानाने या पाहुण्यांना कृपया मंचावरती घेऊन यायचं. आप सभी का बहुत बहुत स्वागत है तर्पण परिवार में. हमारा तर्पण परिवार नाम बाद में मिला. ये 2 लोग अगर अच्छी सोच रखे तो क्या हो सकता है, इसका ये बहुत अच्छा उदाहरण है. श्रीकांत जी और श्रेया जी ने मतलब मैं श्रेया जी को एक माँ का हृदय रखने वाली ममतामयी माँ की उपमा दूंगा कि उनके इतने सारे बेटे और बेटियां हैं. श्रीकांत जी और श्रेया जी ने बहुत अच्छा कुछ सोचा और बहुत कम दिनों में इतने सारे लोग, ये हम अलग कोई नहीं है. हम पहले तो श्रीकांत जी और श्रेया जी के बच्चे हैं और उन्होंने जो सोचा वो करने के लिए उनके साथ में बस आ गए. तर्पण परिवारामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकांचं स्वागत करण्याकरता जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. आपण सगळे कुठून जमलेलो आहोत आणि खूप छान वाटतंय. काहीतरी चांगलं करायला मिळणं हे सुद्धा खूप सौभाग्याचं लक्षण असतं. कारण अनेकांना आयुष्यात खूप छान काहीतरी करायचं असतं पण वाट सापडत नाही. आम्हाला वाट दाखवली यातली बरीचशी मंडळी आहेत. मी दादा आणि वहिनी म्हणतो पण बहुत सारे लोग हमने से ऐसे इनको आई और बाबा बोलते हैं और वो उनको आई बाबा नहीं है पर इन दोनों ने कभी आई बाबा की कमी महसूस होने नहीं दी. माझ्याही लहानपणी आई वडिलांचं छत्र हरवलं. मी त्याला दादा वहिनी म्हणत असलो तरी फार कमी दिवसात माझ्याही आयुष्यात आई वडील असल्याची भावना आहे. आणि कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात या दोघांनी असाच आनंद पेरलेला आहे. त्यामुळे तर्पण हे नाव नंतर मिळालं. आधी आम्ही श्रेया भारती आणि श्रीकांत भारती यांचा परिवार आहोत, त्यांची मुलं आहोत आणि त्या परिवाराला तर्पणचं नाव मिळालं आणि आम्हाला आमच्या बहीण भावंडांसाठी महाराष्ट्रात देशभरामध्ये काम करायचं. सगळ्यांनी सुरू करेल. येस. आता औपचारिक कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि इतर मान्यवर मंचावर अधीनस्थ झालेले आहेत. ओके नमस्कार. मी अजित चव्हाण आज उत्तर इथल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये तर्पण या सामाजिक संस्थेच्या
2 दिवसीय अभ्यास वर्गाच्या कार्यक्रमाचं आज औपचारिकरित्या उद्घाटन होत आहे. मी आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण सगळे आता लाईव्ह देशभरातून जगभरातून दर्पणच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात. आपल्या सगळ्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. श्रीकांत भारतीय आणि श्रेया भारतीय यांनी एक खूप छान विचार केला आणि तो विचार दर्पणच्या रूपानं आज या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरित होतो आहे. आज दर्पणचं हे पहिलं पाऊल आहे आणि आमच्यासारख्या अनेक जणांना याच्यासाठी जोडलं जायचंय. दर्पण एक मिसकॉल साठी नंबर दिला होता आणि अवघ्या थोड्या दिवसात काही हजार लोकांनी दर्पणला मिसकॉल देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगत पाठिंबा दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचं या ठिकाणी आपण सुरुवात करतो आहोत. मी कार्यक्रमाला जमलेल्या सर्व मंडळींच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय यदुराव जोशी, सौ अर्चनाजी जोशी, श्री रवीजी व्यास, रूपा व्यास, शुभमभाई अग्रवाल, सौ अग्रवाल यांनी आपण सगळ्यांना मी विनंती करतो कृपया आपण दीप प्रज्वलनानं आणि भारत मातेच्या प्रतिमा पूजनानं आपण दर्पणच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अनेकांच्या आयुष्यात आम्हाला हा दिवा लावायचा आहे. त्याची सुरुवात या ठिकाणी झाली. जो बच्चे 18 साल के बाद अपनी जिंदगी में क्या करेंगे ये उन्हें पता नहीं है, लेकिन ये हमें काम कर रहा है. ये दर्पण का उद्देश्य है और उस उद्देश्य की शुरुआत आपने ये दिया जलाकर आज की है. हम सभी आशा करेंगे कि ये दिया इतना प्रकाशमान हो कि हमारे जैसे हजारों लाखों भाई बहनों की जिंदगी में हम इसके जरिए उजाला ला सकें. कार्यक्रमाच्या या सत्राचं उद्घाटन दीपक प्रज्वलनानं होत आहे. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यदु जोशी, अर्चना जोशी, रवीजी व्यास, रूपा व्यास, शुभमभाई अग्रवाल, सौ अग्रवाल यांच्या हस्ते दर्पणच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी दीपक प्रज्वलनानं उद्घाटन होत आहे. ग्रुप फोटो ग्रुप फोटो आजच्या उद्घाटन कार्यक्रमाची आठवण आपण या छायाचित्रामध्ये काय आपल्यासोबत ठेवणार. पाहुण्यांचे मनपूर्वक आभार. प्रमुख पाहुण्यांनी, अध्यक्षांनी आणि इतर मान्यवरांनी कृपया पुन्हा स्थानापन्न व्हायचं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपण प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचा अध्यक्ष या मंडळींचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करतो माननीय श्री पराग चावला यांना त्यांनी मंचावर यायचे. त्यांना आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यदु जोशी, ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांचा आपल्याला सत्कार करायचा. परागजी कृपया आपण मंचावर यायचे. परागजी यदुवंचा आपण पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करावा आणि मी विनंती करतो श्रीकांत भारतीयजींनी कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येकाचं तुळस देऊन स्वागत करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. खूप धन्यवाद. आपण आमच्या आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभला. एक अत्यंत निस्पृह परखड पत्रकार म्हणून यदुराव जोशी यांची महाराष्ट्रात ओळख आहे. पण तुळस आपण द्यावी अशी विनंती आपल्याला करतो. यानंतर अर्चना जोशी यांचा सत्कार प्रियंका कामतेकरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रियंकाताई आपण कृपया मंचाकडे या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चनाजी जोशी यांचा सत्कार प्रियंका कामतेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सत्कार करायला जी सरपंच मंडळी येते त्यांनी माझ्या ऐकून या बाजूला यावं अशी मी त्यांना विनंती करतो. म्हणजे आपल्याला पुष्पगुच्छ आणि शाल देऊन आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षा अर्चनावंती जोशी यांचं स्वागत करीत आहोत. धन्यवाद प्रियंका. समीर कापलेकरांनी या बाजूला मंचाच्या येऊन कृपया थांबायचे. सरपंच संचालक समिती समीरजी कृपया आपण मंचाच्या या बाजूला येऊन थांबा. वहिनी आपण मंचावरच थांबा. समीरजी नाही त्यामुळे पुढचा सत्कार आपणच करा कारण ते कौटुंबिक जबाबदारीमध्ये व्यस्त आहे. रवीजी व्यास यांचा सत्कार सीमाजी आणि श्रीकांतजी आपण कृपया या सत्काराकरता या. रवी व्यास साहेबांचा सत्कार आपल्याला करायचा. श्रीकांतजींनी यावं वहिनीच्या सोबत अशी मी त्यांना विनंती करतो. रवीजी खूप धन्यवाद आभार. आपण आमच्या कार्यक्रमाला आलात आणि या पुढे देखील सरपंचला भविष्यामध्ये आपलं मोठं सहकार्य अपेक्षित आहे ते आपण कराल अशी आम्हाला खात्री आहे. राधिका जी पिढ्या करायला विनंती करतो. राधिकांनी कृपया आपण मंचावरती या बाजूला येऊन थांबा. आपल्याला पुढचा सत्कार करायचा. रवीजी व्यास यांचा सत्कार होतो आहे. रवीजी खूप खूप आभार धन्यवाद. रवीजींना तुळस श्रीकांतजी द्यावी अशी मी नंतर सगळ्यांना आपण सोडतो. मंचावर या. रूपाजी व्यास यांचा सत्कार राधिका टिळेकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. रूपाजी कृपया आपण आमच्या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद रूपाजी. आपण या कार्यक्रमाला आलात. आपल्यालाही सरपंचच्या कामामध्ये श्रीकांतजी श्रेयावहिनी सहभागी करून घेतील याची आम्हाला खात्री आहे आणि आपण कार्यक्रमाला आलात तशाच सरपंच सर्व गोष्टींमध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी व्हाल याची खात्री. धन्यवाद. खूप खूप आभार. जेवण पळेकरांना विनंती करतो कृपया तरी मंचाच्या या बाजूला येऊन मंचावरती येऊन थांबा. पुढचा सत्कार आपल्याला करायचा आहे. धन्यवाद रूपाजी व्यास. आपण आमचा सत्कार स्वीकारला. जेवण पळेकर सरपंच सभागृहामध्ये नाहीयेत. मी तोही सत्कार श्रीकांतजींनी करावा अशी मी विनंती करतो. शुभमजी अग्रवाल यांचा पुढचा सत्कार आपल्याला करायचा आहे. तोही श्रीकांतजींनीच करावा अशी मी विनंती करतो. शुभमजी अग्रवाल तिथे उद्योजक आहेत आणि सरपंचच्या या कामाकरता आपण खूप आभार आपले. धन्यवाद. शुभमजी अग्रवाल यांचा सत्कार करतायत श्रीकांत भारती. खूप आभार आपले. विद्या पाटील यांनी कृपया मंचावरती यायचे. विद्याताई आपल्या हस्ते सौ अग्रवाल यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे. परिषद कृपया आपण आमचा सत्कार स्वीकारण्याकरता मंचाच्या मध्यभागी या. विद्यावहिनी अग्रवाल मॅडमचा सत्कार करते. आपण दोघेही सरपंचच्या कामामध्ये आप दोनों का भी बहुत तहे दिल से सक्रिय सहभाग हमको मिलेगा ये हम चाहते हैं. बहुत बहुत शुक्रिया इस हमारे कार्यक्रम में आए और सरपंच के हमारे सारे साथियों को इसके आगे भी आपका सहयोग हमारे काम में मिलता रहेगा ऐसे मैं आशा करता हूँ. विद्यावहिनी सत्कार करतायत सौ अग्रवाल यांचा. धन्यवाद. आपण सरपंचच्या या कार्यक्रमाकरता उपस्थित झालात. आणि भारतीय संस्कृतीमध्ये जिचं अनन्यसाधारण महत्व आहे अशी तुळस श्रीकांतजींनी सगळ्यांना देऊन त्यांचे या ठिकाणी आभार मानावे. त्यांचा सत्कार करावा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वारकरी संप्रदायामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. पाटील साहेब आमचे सहकारी तुळस एखाद्याला देणं म्हणजे त्याचा किती मोठा सन्मान आपण करतो भारतीय संस्कृतीनुसार याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. यानंतर रवीजी व्यास आणि रूपा व्यास यांना विनंती करतो कृपया आपणही दोघांनी येऊन श्रीकांतजींच्याकडून हे तुळस स्वीकारावे. हा एक खूप छान जोडीचा सत्कार.
खूपच छान. धन्यवाद. शुभमजी आणि सवयीचा निर्णय विनंती करतो, कृपया आपण मंचाच्या मध्यभागी या. ही तुळस आपल्या घरातलं वातावरण अत्यंत मंगलमय ठेवेल आणि हा श्रीकांतजी आणि श्रेया वहिनीकडून आपल्याला आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे कशी भरभराट होते याची सगळ्यांना अनुभूती इथं आहे. धन्यवाद, खूप आभार आपले. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आलेल्या पाहुण्यांचं आदर स्वागत आणि त्यांचा सन्मान करणं याला आनंदी साधारण महत्व आहे. आपण आपल्या कार्यक्रमाला जे अतिथी आपल्याला आज लाभले त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे, सत्कार केलेला आहे आणि यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तर्पणचे एवढी श्रीकांत भारती यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. सभी को मेरी विनम्र प्रार्थना है कि जो बीच में के चेयर्स रहे हैं उसको थोड़ा सामने ऑक्युपाई करते जाइए. संतोष समोर, संचित समोर, सामने, सज्जन में सामने, ये सामने की चेयर पे करिए. आणि 3 कपल आहेत ते वेटिंग मध्ये समोर नाही विषय. सज्जन में बैठो. इस उद्घाटन कार्यक्रम के सम्माननीय अध्यक्ष मेरे मित्र और महाराष्ट्र के प्रतिष्ठित पत्रकार बंधु जी, उनकी सहचारिणी आदरणीय भाभी, इस कार्यक्रम के लिए विशेष समय निकालकर बड़े व्यस्तता होने के बावजूद जो आए हमारे मित्र माननीय शुभम जी, इस वर्ग के निमंत्रण मेरे बंधु रवि जी और भाभी जी, मेरी सहचारिणी श्रेया, बहनों, 2 दिवसीय अभ्यास वर्ग के सत्र में हम सब मिल रहे हैं. दो वर्ग के प्रशिक्षण का प्रास्ताविक करने से पहले मैं ये मानता हूं कि एक बात का जिक्र आप सबके सामने मैंने करना चाहिए. यदु जी, मैं जो बात रखने जा रहा हूं उससे मैं बहुत बार अनुभव दिया है कि जो लोग राममोहन महंती प्रबोधिनी आने के लिए निकलते हैं और जब आप सबको इस विषय का संदेशा गया कि आप सबको राममोहन महंती प्रबोधिनी आना है, तो मैंने कई लोगों के फोन लिए कि वहां है क्या, और हम सब लोगों ने आने के बाद मुझे कहा कि काय चांगल्या ठिकाणी आपलं. मैं नाम तो लिख दूंगा, लेकिन एक बंदा मुझे कहा सर ये तो रिसोर्ट से भी बड़ी बात है. लेकिन ये ना रिसोर्ट है ना ट्रेनिंग सेंटर. सालों से इस जगह के ऊपर में कई लोगों ने शब्द ब्रह्म की उपासना की है, नाद ब्रह्म की उपासना की है, भाव ब्रह्म की उपासना की है. श्रद्धेय अटल जी से लेकर तो शेतकरी कामगार पक्ष के एमएलए तक राजनीति के क्षेत्र में, कई सामाजिक क्षेत्र में काम करने वाले काफी बड़ी हस्तियां यहाँ आके गई, कई आध्यात्मिक जगत के लोग यहाँ आके गए. तो ये ट्रेनिंग सेंटर नहीं है. हाँ, हम ऑर्गेनाइज वैसे इसे कह सकते हैं कि ये ट्रेनिंग सेंटर है, लेकिन ये जगह ऐसी है जहां सही मायने में शब्द ब्रह्म की उपासना हुई है. मुझे याद है शुभम जी, मैं सबसे पहली बार 1993 में श्रद्धेय प्रमोद जी के साथ में यहाँ आया था. इट
It was December 1993 और प्रमोद जी दादा के ऑफिस में थे। मुझे कहा कि रोज शेखर मैं आपको रामोमाणी प्रबोधिनी लेके जाता हूँ। जब मैं पहली बार रामोमाणी प्रबोधिनी में आया और यहाँ का माहौल देखा, मैं वारकरी संप्रदाय से हूँ, तो यहाँ आते मैंने प्रमोद जी को कहा कि प्रमोद जी इथे आल्यावर मला एकदम तुकोबारायांचा अभंग आठवला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुसुरे आळविती. पण या अभंगाच्या शेवटी तुकोबाराय असं म्हणतात की येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येत तुकामणे होय मनाची संवाद. आपलाची वादापाश. तो आप सब लोग इसको महसूस करेंगे. हम 2 दिन यहाँ पे हैं, कई सेशन यहाँ पे चलने वाले हैं. वो सेशन के अंदर जो शब्द ब्रह्म की उपासना होगी उससे ज्यादा मैंने 15-20 साल के मेरे सफर में इसकी अनुभूति ली है कि रामभव महाराज के अंदर चलने वाले शब्द ब्रह्म के उपासना से ज्यादा यहाँ की खामोशी बात करती है. 2 सेशन के बीच में जो समय मिलेगा या कल शाम तक हम यहाँ पे हैं, आप ये फील करोगे कि सच समाज में एनर्जी साइंस और एनवायरमेंटल साइंस का यदि सही कॉम्बिनेशन है तो वह रामोमाणी प्रोग्राम है. इसलिए आप कल तक यहाँ रहने वाले हो और 99.98% लोग पहली बार यहाँ पे आए. तो हम जो जगहों पे आए हैं वो एक तीर्थस्थली है, ना तो ट्रेनिंग सेंटर है ना तो रिसोर्ट है. आज हम दर्पण फाउंडेशन के सभी डायरेक्टर्स मिल रहे हैं और मैं यदु जी आपको थोड़ा सा गर्व के साथ कहता हूं कि हम लोगों ने जो तय किया था वो हमने 100% अचीव किया है. 2 समझ में आए हैं, एक तो कोरोना की वजह से कुछ तकलीफ हुई है और एक हमारे जो बंदे हैं वो मायापुर गए इसको इंटरनेशनल से, बाकी सभी लोग यहाँ गए. तो आप सभी का तहे दिल से स्वागत. हम 5 बार वीसी पे मिले, आज पहली बार फिजिकली बात कर रहे हैं. 2 दिन का सेशन है, अलग अलग सेशन चलने वाले हैं, पर हम सभी लोगों को मालूम है कि हम लोग यहाँ इकट्ठा आने की वजह क्या है. हमारे साथ में कुछ ऐसे बंदे हैं कि जो ऑर्फनेज से बाहर निकलकर एक नई जिंदगी में स्ट्रगल करके कुछ अचीव कर चुके हैं. आज शाम को हम सब उन लोगों से बात करेंगे. कुछ लोग हमसे यहाँ बैठे हैं. 2 दिन के अंदर में हमने जो तय किया है, जो फासला हम दौड़ के पकड़ना चाहते हैं, उसके अंदर का ये 2 दिन का समय एक माइलस्टोन होगा. और हम लोग 4 बीसी में जो एक दिन से इंटरेक्ट करते हुए बात की थी कि वहां तो एक आपण भेटणार आहोत का नाही, तार आपण भेटलो. और यदु जी हमने 2 फोकस रखे हैं 2 दिन के शिविर का. एक सब्जेक्ट का करेक्ट कम्युनिकेशन और दूसरा जो हमने तय किया था कि हम लोग केवल एनजीओ कंपनी नहीं है, क्योंकि हमने आग्रह किया था कि कोई एक को हम एनजीओ कंपनी में नहीं लेंगे, साहब को भी लेंगे और मैडम को भी लेंगे. इसमें अभी नवरा भाई को दोगे नहीं, क्योंकि मेरी ये धारणा है कि जब तक एक इमोशनल बॉन्डिंग की स्ट्रेंथ नहीं बनती, इमोशन के आधार के ऊपर जो सोचा है वो हम पा ही नहीं सकते. ये दोनों के आधार के ऊपर में हम कल 2 दिन के अंदर में सारी योजना बनाई है. और आखिरी का प्रास्ताविक का मुद्दा, बहुत बार इसकी चर्चा होती है कि कोई भी एनजीओ फॉर्म होती है, कोई वॉलंटियर ऑर्गेनाइजेशन फॉर्म होती है, वो होती क्यों है? समस्या है इसलिए नहीं होती, समस्या का जवाब है इसलिए होती है. और ये मेरा दावा नहीं है कि केवल हम ही दर्पण के लोग हैं ये कर रहे हैं, 100% नहीं. ये अहंकार आने का कारण भी नहीं. हमको छोड़कर बहुत लोग काम कर रहे हैं, अच्छा काम कर रहे हैं, सदियों से काम कर रहे हैं. एक जमाने में ऋषि मुनियों ने कहा, समाज सुधारकों ने कहा, संतों ने किया, आज सोशल वर्कर कर रहे हैं. हमारा कोई दावा नहीं है कि हम कर रहे हैं. हाँ, हमारा ये दावा पक्का है
कि हम जो कर रहे हैं वो ऑर्गेनाइज कर रहे हैं, विजन लेके कर रहे हैं, डेटाबेस कर रहे हैं, रिसर्च बेस कर रहे हैं, एक सवाल को जवाब देने का ऑर्गेनाइज प्रयास कर रहे हैं, और उसकी बॉटम लाइन हमने तय की है जो आज बैकड्रॉप के ऊपर मिला है। भोवत आली दाखला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खात्री, तोवरी देईल आम्हाला काजव्यांची जागा. अंधार है, समस्या डार्क गड़ब, हम दर्पण को कॉन्फिडेंस है कि कल सूरज उगने वाला है, कोई शक नहीं, लेकिन तब तक क्या है, तोवरी देईल आम्हाला काजव्यांची जागा आहे. कवीने चांदण्यांचे जागणे नाही म्हटलं, म्हणू शकला असता कवी, कारण तो काजव्यांपेक्षा जास्त लका. कवीनं चंद्राचं जागणं सुद्धा नाही म्हटलं, कारण दोन्ही परप्रकाश आहे. कवीनं म्हटलं काजव्यांचं जागणं, कारण काजवा छोटा असला तरी स्वयंप्रकाश आहे. दर्पण फाउंडेशनचे सगळे डायरेक्टर्स आम्ही सुद्धा काजवा घेऊन या अंधारा रात्री उद्याच्या सत्याची वाट पाहतोय, आणि यासाठी तुझी तुम्ही वेळ काढून आला, मी तुमचा खूप मनापासून आभारी आहे. शुभमजींनी आमच्या चर्चामध्ये सांगितलं, मी आग्रह केला की शुभमजी आपको आना पडेगा. शुभमजी आहे, भाभीजी आहे, रवी माझ्या अधिकारात आहे. आम्ही एका मायेच्या पोटी नाही जन्माला आलो, पण आम्ही नेहमीच मोठा भाऊ लहान भावासारखं नातं राहिला, त्याच्यामुळे मी त्याला नेहमी अधिकार सांगितलं होतं. पण तरी तो मीरा भाईंदरचा एक तगडा नेता आहे, आणि नरसिंह ट्रस्ट नावाची ट्रस्ट चालवतो. त्याला मी आभार मानलेला आवडला नाही याची मला कल्पना आहे, तरी पण मी दर्पण फाउंडेशनच्या वतीने त्याचा विनम्र आभारी आहे. 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण जे स्वप्न उराशी बाळगून चाललोय, त्या प्रवासामध्ये आपण सगळे मिळून हे 2 दिवस यशाचं एक माइलस्टोन ठरवू, आणि यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद श्रीकांतजी. दर्पणच्या सर्व संचालकांच्या वतीनं आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. यानंतर या कार्यक्रमामध्ये रवीश व्यास यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्याला विनंती. आज के इस दर्पण फाउंडेशन के इनॉग्रेशन सेरेमनी में मंच पर उपस्थित हमारे सबके आदरणीय मेरे गुरु, मेरे बड़े भाई, हमारे पार्टी के वरिष्ठ नेता और इस फाउंडेशन के एमडी श्री श्रीकांत जी भारतीय, हमारे आज के गेस्ट ऑफ ऑनर वरिष्ठ पत्रकार लोकमत के श्री यदुजी जोशी, मेरे मित्र, मेरे भाई शुभम जी अग्रवाल, श्रेया भाभी, जोशी मैडम, निधि भाभी, मेरी धर्मपत्नी रूपा, आप लोगों को बताना चाहूंगा कि श्रीकांत भारतीय साहब पिछले 2014 से लेकर आज 2021 तक जब वो सीएम साहब के ओएसडी भी थे, उसके बाद हमारे पार्टी के जनरल सेक्रेटरी भी है, कई बार दर्पण फाउंडेशन के कई बार इस हमारे रामराव पांडे प्रबोधनी में उनका आना होता है. 99.99% जब भी वो आए होंगे उनके साथ में मैं हमेशा एक कार्यकर्ता के रूप में हमेशा उनके साथ में हाजिर था. मुझे नहीं लगता है कि कभी भी मैंने कोई भी सर की मीटिंग या फिर कोई भी उनका सेमिनार या कोई भी लेक्चर मिस किया होगा. सीएम साहब से लेकर हमारे यहाँ के नगर सेवक या कार्यकर्ताओं सबको पता है कि रविवार श्रीकांत जी का एकदम लाडला कार्यकर्ता है. मुझे भी पूरा विश्वास है कि वो श्रीकांत सर का
सबसे लाडला कार्यकर्ता हूँ, लेकिन फिर भी इस तर्पण फाउंडेशन के अंदर जो भी फाउंडर मेंबर है उसके अंदर मैं नहीं हूँ, लेकिन उस प्रोग्राम में आप सभी लोग फाउंडर मेंबर हो, इसके लिए मैं आप सभी को दिल से बधाई देता हूँ और धन्यवाद देता हूँ। और आप सभी का इस मीरा मंडल में आरएनबी में हार्दिक स्वागत करता हूँ। सर के साथ में एक तर्पण फाउंडेशन की जब भी बातें होती थी तो अक्सर कई समय से सर इस तर्पण फाउंडेशन की जो संकल्पना है वो डिस्कस करते रहते थे। मुझे स्टार्टिंग से लेकर अभी तक की सारी मुझे बातें पता है। ये जो सर की जो सोच है ये आज इस तर्पण फाउंडेशन के माध्यम से जो शुरू हुई है, मैं कहना चाहूंगा कि ये फाउंडेशन तो नहीं है, ठीक है, औपचारिक रूप से जो परमिशन होती है, जो ट्रस्ट का फॉर्मेशन होता है, इसमें इसका नाम फाउंडेशन दिया गया है, लेकिन मुझे पूरा यकीन है कि ये एक परिवार है और ये तर्पण परिवार आने वाले समय में कई सारे ऐसे बच्चों को ना ही उन्हें देखभाल करेगा, ना ही उन्हें अडॉप्ट करेगा, लेकिन ये तर्पण फाउंडेशन में जन्म देगा। और आज इस फाउंडेशन की शुरुआत एक दिव्य यज्ञ के स्वरूप में हो रही है और आप सभी लोग, मुझे पूरा विश्वास है कि इस दिव्य यज्ञ में अपने माध्यम से अपने आप को समर्पित कर कर इस यज्ञ में आने वाले समय में आहुति देंगे और हमारे समाज में जो एक ऐसा वर्ग है जिसे वाकई में प्यार की, सपोर्ट की, मार्गदर्शन की जरूरत है, उस जरूरत को पूरा करने के लिए हमारे विश्व पितामह श्रीकांत भारती जी और आप सब उनके सहकारी आने वाले समय के अंदर बहुत ही अच्छा और नेक कार्य करेंगे, मुझे उसका पूरा विश्वास है और मैं आप सभी को इसकी शुभकामनाएं देता हूं। सर, इस फाउंडेशन के अंदर वैसे तो मैं औपचारिक रूप से नहीं हूं, लेकिन जिस तरीके से एकलव्य दूर रहकर भी अपने गुरु से सारी चीजें सीखता था और जो भी उससे बन पड़ा था वो करता था, तो सर मैं भी भले इसमें मेंबर नहीं हूँ, लेकिन सर इसके अंदर आपसे जुड़े रहकर जो भी सेवा का कार्य है उसका तो सौभाग्य मैं जरूर लेता हूँ। बड़ी अच्छी सोच के साथ में आप सभी लोग एक हुए हैं, मुझे पूरा विश्वास है तर्पण फाउंडेशन आने वाले समय में समाज के अंदर अच्छा काम करेगा। मैं आप सभी को आज के दिन की ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ। धन्यवाद। बहुत बहुत शुक्रिया रवि जी। आपने एक सवाल पूछा श्रीकांत जी से कि भाई इन सब लोगों में मैं क्यों नहीं और वो कुछ नसीब हम क्यों, तो इसका जवाब मैं श्रीकांत जी की परमिशन दे करके श्रीकांत जी की तरफ से आपको दे देता हूँ। इसका कारण यह है कि श्रीकांत जी ने जब इस तर्पण फाउंडेशन की शुरुआत करनी चाहिए तब उन्होंने कोई भी पॉलिटिकल कार्यकर्ता, रवि जी, जब अपनी पार्टी का नाम छोड़ करके जब समाज में खड़ा होता है तो कितने लोग उसके साथ खड़े होते हैं, इसका ये उत्तम उदाहरण। अगर ये राजनीतिक कोई कार्यक्रम होता तो ना मैं यहाँ आपको मिलता ना यदु जी इस मंच पर होते। ये मेरी पार्टी, मेरे विचारधारा के लोग, इनके सिवा भी समाज का काम करना है। श्रीकांत जी मुझे लगता है राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की विचारधारा में पहले बड़े कार्यकर्ता है, तो राष्ट्र प्रथम ये सोचकर, जब अगर श्रीकांत जी चाहे वो सीएम साहब की ओरिजिन थे, भारतीय जनता पार्टी के कद्दावर नेता है महाराष्ट्र के, अगर वो चाहे तो सारी सिस्टम को खड़ा कर दे, और उन्होंने ये कहा हम सब लोगों से कि हमें लोगों के अंदर माँ बाप का प्यार जगाना है, और हमारा समाज कभी भी अनाथ आश्रम के लिए नहीं बना। हमारे पुरखों ने कभी अनाथ आश्रम नहीं देखे थे, एक तो दूसरे लोग हम पे राज करने लगे जब अनाथ आश्रम की संकल्पनाएं आई। हमारे समाज में हमारे पुरखों ने कभी अनाथ आश्रम बनने ही नहीं दिए थे और ये सोच तर्पण की है। तो श्रीकांत जी
तुमच्या वतीने मी रवींद्र त्याचं उत्तर दिलं आहे. ती सगळी नशिबान माणसं आम्ही आहोत की वेगळं काहीतरी करायला आपण जमलेलो आहोत आणि या राजकीय माणसांचा सहभाग नसेल असं श्रीकांतजींचं जे म्हणणं होतं त्याकरता आपण नाही आहोत, पण तुमचा पुरेपूर वापर आम्ही नक्की या कामाकरता करू, त्याची काळजी नसावी. यानंतर या कार्यक्रमाकरता वेळात वेळ काढून शुभमजी अग्रवाल आलेले आहेत. श्रीकांतजींचे अत्यंत ते जिवलग आहेत. शुभमजी मैं आपसे विनती करूंगा, आप अपने मनोगत के 2 शब्द ज्ञान करें. शुभमजी अग्रवाल. सर्वांना नमस्कार. पहिल्यांदा श्रीकांतजी भारतीय आणि आमचे अध्यक्ष साहेब आणि ॲडव्होकेट रबीर है, त्यांना मी अभिनंदन करतो. आज हम यहाँ पर सब जन एकत्रित हुए हैं, वो एक जो कॉन्सेप्ट है आज जो इन्होंने जो श्रीकांत जी ने जो कॉन्सेप्ट आज जो ये सोचा है इसके ऊपर जो अपना एनजीओ के लिए कि हम लोग ये काम करेंगे, वो एक खुद में एक बहुत ही एक यूनिक चीज है. आज जो सब जन सोचते हैं उसके अंदर वो ऐसे रहता है कि हम अनाथ बच्चों के बारे में सोचे या फिर वहां तक ही वो सीमित हो जाता है, पर वो एक स्टेप आगे जाकर उन्होंने आज ये चीज का जो कदम लिया है वो बहुत ही सराहनीय है. उसके अंदर सबसे पहली बात ऐसे है कि अगर आज अगर हम देखने जाए तो लीगली 18 ईयर्स के बाद में कोई भी आज अनाथ बालक को अनाथ आश्रम छोड़ना पड़ता है. अब 18 वर्ष वो पूर्ण छोड़ने के बाद में उसको आगे कहाँ जाना है, क्या करना है, क्या नहीं करना है, आज उसको वो सूझ नहीं रहती, आज उसको वो डायरेक्शन नहीं रहता. आज ये दर्पण फाउंडेशन के थ्रू श्रीकांत जी भारतीय हमारे इसके अंदर उनको एक डायरेक्शन देंगे, उनको एक एजुकेशन की व्यवस्था करेंगे, आगे की एक मिशन की व्यवस्था करेंगे जो बहुत ही सराहनीय है. दूसरा तो मैं ये कहना चाहूंगा कि इसके अंदर आज जो एफर्ट ये डालेंगे वो खाली एक साइड से नहीं रहेंगे, हमारे साइड से भी सबको लगेंगे. जो आप वॉलंटियर्स हैं, फाउंडर मेंबर्स हैं, हम जो है हम भी हमारी तरफ से पूरी कोशिश करेंगे कि हम यहाँ पर इनकी मदद करें और वही मेरा पूरी तरह विचार रहेगा. इसके लिए आप सबका धन्यवाद करना चाहता हूँ. धन्यवाद शुभम जी, आपके खूब खूब आभार, बहुत बहुत शुक्रिया आपका. और श्रीकांत जी हमेशा से ये कहते हैं कि मतलब आप इस प्रोग्राम की चीफ गेस्ट है, तो तभी मैं समझ गया था कि कुछ अलग व्यक्तित्व का धनी आज मुझसे मिलने वाला है, क्योंकि पैसा तो बहुत लोगों के पास होता है, उद्योगपति बहुत बड़े बड़े होते हैं. श्रीकांत जी ऐसी आदमी के पास जरूर पहुंचेंगे कि भाई जो सुयोग्य है और अच्छे काम के लिए हम लोगों को जरूर मदद करेगा. और अग्रवाल परिवार से हम ये जरूर चाहेंगे कि अच्छे काम के लिए आपकी हमेशा हमें मदद मिलती रहे. बहुत बहुत शुक्रिया आप दोनों. आणि यानंतर मला व्यक्तिशः अत्यंत उत्कंठा आहे ज्यांचं अध्यक्ष भाषण ऐकण्याची. ते आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्यामधले ज्येष्ठ पत्रकार यदू जोशी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. दर्पणच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यदू आपला अध्यक्ष मनोगत आपण व्यक्त करावं. ज्येष्ठ पत्रकार श्री यदू जोशी. नमस्कार. सर्वप्रथम मी या उपक्रमाचे करता श्रीकांत भारतीयांना विनंती करतो की त्यांनी अधिक चव्हाण या गोड्या गोट्या स्मार्ट माणसाचं स्वागत सत्कार या नाही. तो सगळ्यांच्या वतीने स्वीकार करा. अभी 1 मिनट भैया, 1 मिनट थोड़ा दे. आप भी आमच्या
तिघांचा पहिला सिनेमा मी महाराष्ट्रात फिरतो भाऊ, पण एकटाच फिरतो. म्हणजे त्याच्यामुळे मला खूप बोलले की सार्वजनिक जीवनामुळे पत्रकारांना फार बोलले घ्यायला लागलं. आज तिघांचा पहिला सिनेमा. माझी बायको आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं. Thank you. श्रीकांतजी, आपण आजच्या कार्यक्रमाला नमस्कार. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मला आमंत्रित केल्याबद्दल सुरुवातीला मी श्रीकांतजीचे आभार मानतो. आपण ही कन्सेप्ट काढली की पती पत्नी एकत्रित राहणे, म्हणजे शासनामध्ये फॉर्म्युला आहे पती पत्नी एकत्रित राहणे, ते फार चांगलं केलं. बायकोची तक्रार करणार नाही, नवरा पुढे गेला सरपंच नावाखाली बाहेर पण गेले. आणि सोबत येण्याचा आग्रह ठरवलाय तुम्ही, मस्त आहे. तर या सहज सुंदर कार्यक्रमाला उपस्थित असलेले श्री व्याससाहेब अग्रवालजी, श्रेयावणी, सौ अग्रवाल, सौ व्यास, माझी बायको अर्चना, अजित, सर्व संचालक बंधू आणि भगिनी, जेव्हा श्रीकांत भारतीय नावाच्या माणसाने एखादा उपक्रम सुरू केला त्याचा अर्थ असा घ्यायचा असतो की तो सक्सेसफुल होणार. कारण कोणतंही काम करताना स्वतःचा अजेंडा असणे हे या माणसाचं वैशिष्ट्य आहे. मी श्रीकांत भारतीयांना स्वतःच्या अजेंड्यासाठी जगताना कधीच पाहिलं ते अशा जागेवर बसले होते की ते स्वतःसाठी काही करू शकले, पण ते अशा जागी बसूनही स्वतःसाठी न करता लोकांसाठी करत राहिले, ते त्यांचं वेगळेपण आहे. श्रीकांत भारतीय या माणसावर मी प्रेम करतो. ही माझी उपलब्धी आहे, त्यांची नाही. मी दोन प्रसंग सांगतो जे मला त्यांची स्तुती प्रशंसा या अंगाने जातानाही मला त्याचा आनंद आहे. मी एक दिवस श्रीकांतजीच्या केबिन मध्ये बसलो होतो मंत्रालयामध्ये आणि एक सुटसुटीत मुलगी तरुण मुलगी आली आणि तिने एक पत्र सुरू काढलं होतं आणि त्या पत्राचं तिला मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं. त्या दिवशी मुख्यमंत्री महोदय नव्हते, तर त्याला कोणीतरी सांगितलं की तिला सांगितलं की श्रीकांत भारतीयांना भेटा. ते पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये तिने हेडिंग दिलं होतं, मुख्यमंत्री महोदय माझी तात्पुरती. काय पत्र वाचलं तर त्या तरुण मुलीनं असा सवाल केला होता की मी निराधार आहे, त्यामुळे मला जात नाही, त्यामुळे मला जात नसल्यामुळे मला आरक्षण मिळत नाही, मला कुठलेच फायदे मिळत नाही, कारण आपली सगळी व्यवस्था ही जातीच्या अनुषंगाने जाणाऱ्या आरक्षणावर अवलंबून आहे, मला आरक्षण मिळत नाही. तर माझी मुख्यमंत्री महोदय माझी जात कोणती हे कसा बोलले आहे असा सवाल करून ती आली. आम्ही कुणाकडे पाहिलं, आमच्या अंगावर शहारे आले, आपण हा विचारच कधी केला नव्हता. असंही काही समाजामध्ये प्रॉब्लेम असतो. कंपनीचं नाव होतं अमृता करवते, बहुतेकांना ती माहिती असते की. मग आम्ही म्हटलं की श्रीकांत भाई तुम्ही कथा पडतो, काहीतरी वेगळंच आहे, चॅलेंजिंग आहे. त्यानंतर 4 दिवसांनी मी लोकमत मध्ये अमृता करवंदेच्या फोटोसह एक बातमी एक लेख लिहिला, संपादकीय पानावर एडिटोरियल पेजवर मध्ये एक आर्टिकल लिहिला. त्याचं मी हेडिंग दिलं की अशा अनाथ अमृतांचे सरकार काय करणार, आणि त्यामध्ये एक बॉक्स आयटम दिला. त्यावेळी मराठा समाजाचे मोठे मोठे लाखोचे मोर्चे
मी त्यात असं लिहिलं की मुख्यमंत्री महोदय, निराधार लोक लाखोंचे मोर्चे काढू शकणार नाही, पण त्यामुळे त्याचं दुःख कमी होत नाही. आपण याच्यासाठी काय करावं? त्यानंतर श्रीकांत पाटील नावाच्या माणसाने इतक्या गतीनं चक्र फिरवलं की 12 दिवसानंतर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथ मुला मुलींना 1% समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णयाचा शिल्पकार फक्त श्रीकांत भारती आहे. आपण ज्या तडपेनं आणि उमेदीनं काम करतात आणि ज्या निस्पृह भावनेनं काम करतात, मला वाटते की तर्पणपर्यंत आपण आपल्याला त्याच भावनेनं पोहोचवलेलं आहे. आपल्याला अतिशय सक्षम 7 बहिणींचे आहे ज्यांच्याकडे एक सामाजिक दृष्टिकोन आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाचं दुःख काय असते त्याची आपल्याला कल्पना आहे, कारण आपण त्या संस्कारामधून आले आहात. आजच्या टीआरपीच्या जमान्यामध्ये शेवटच्या माणसाच्या दुःखासाठी माध्यमांना वेळ नाही. ही गेले 32 वर्ष माध्यमांमध्ये काम केल्यानंतर माझी खंत आहे. ती मी माझ्या परीने दूर करण्याचा अनेकदा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजासाठी एक अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे. मातंग हा हिंदू दलित आहे. आपण समजून घ्या. आपल्याला हा कदाचित आपला आवडीचा विषय नसेल किंवा आपल्याला कल्पनेचा विषय नसेल, पण तुम्ही आपल्याला सांगू इच्छितो. आमच्या बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जे लोक बौद्ध झाले, जे झाले नाही ते मातंग. मातंग समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या कल्याणासाठी ते महामंडळ. ते बाबासाहेबांबरोबर गेले नाही, त्यामुळे बौद्ध समाजाने त्यांना आपलं म्हटलं नाही. ते हिंदूंबरोबर राहिले, परंतु दलित असल्यामुळे हिंदूंनी त्यांना आपलं केलं नाही. तर आमच्या विदर्भात मातंग लोकांसाठी एक म्हण आहे, इकडनं ना तिकडनं वांग्यासारखं उकडलं. म्हणजे ते इकडचे आहेत ना इकडचे आहेत, ते मधलेच आपल्याला उकडले जातात, मधले भाजले जातात. त्या समाजाच्या हक्काच्या असलेल्या अण्णाभाऊ साठे महामंडळात तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम यांनी 385 कोटी रुपये खाल्ले. 385 कोटी म्हणजे 385 वर किती झिरो आपण सांगू शकतो. त्याचे 3600 पानांचे पुरावे मी गोळा केले. मी लोकमतचा मॅनेजमेंटचा आभारी आहे की त्यांनी माझ्या 35 लाख छापल्या. रमेश कदम माझ्या बातम्यानंतर फरार झाला आणि देशामध्ये 1.5 महिना वेषांतर करून फिरला आणि शेवटी पुण्याच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये रात्री 2 वाजता त्याला अटक झाली. माझ्या कृपेने तो गेली 5 वर्ष आंतररोड जेलमध्ये. हे कुठून येतं? मी हे सांगण्याचं कारण काय? ही माझी संस्कृती नाही. हे कुठून येतं ते मी तुम्हाला सांगतो. मी जेव्हा लहान होतो, माझ्या शाळेत जाताना मानवाडा लागायचा. मातंग म्हणजे मान. त्या मानवाड्यामध्ये एक दिवस माझे वडील मला गेले. माझे वडील अतिशय सुधारणा झाले आणि अतिशय पूर्वधारी पण म्हणून. त्यांनी मला तिथे नेलं. केस काय काय होतं, दारिद्र्य पूर्ण अंगाने भरलेलं. ती वस्ती होती. त्या वस्तीत माझे वडील एका उतार बसले. तिथे 4 मातंग समाजाचे लोक जमा झाले आणि माझ्या वडील त्याच्याशी बराच वेळ त्याच्या दुःखाबद्दल बोलत राहिले. आणि मी तेव्हा आठवलं, मला ते म्हणाले की हा समाजातला शेवटचा माणूस आहे, आयुष्यात काही संधी मिळेल त्या यासाठी ते करशील. मला असं वाटतं की माझ्या स्वर्गीय वडिलांनीच मला ती संधी मिळवून दिली, ज्या दिवशी मी रमेश कदमला जेलमध्ये टाकू शकतो. सीतांनी जी बांधिलकी असते ना, हीच तुम्हाला जीवन देते, हीच तुम्हाला लाईव्ह ठेवते. आणि श्रीकांतजी आज अग्रवाल साहेब आहेत,
व्याससाहेब आहेत, ते धनिक लोक आहेत. समाजामध्ये धनिकांची कमतरता नाही आहे. समाजामध्ये देण्याची क्षमता असलेली आणि देण्याची नियत असलेली हजारो लोक आहेत आणि ज्यांना घेण्याची गरज आहे असे लाखो लोक आहेत. ते देणारे हजारो हात आणि ते घेणारे लाखो हात यांना दोनांना विश्वासाने दुवा हवा असतो तो सिद्धांत आहे. तो दुवा जर आपण म्हणू शकतो, मला माहित आहे यदुदूच्या आयुष्यात श्रीमंत होऊ शकतो, मला व्हायचे नाही आहे. श्रीमंत होणे ही माझी प्रायोरिटी नाही. मी माझ्या मुलांना सांगतो की मोठं व्हायचं आणि श्रीमंत व्हायचं याचा ऑप्शन घ्यायचा असेल तर तुम्ही चांगलं व्हायचं किंवा श्रीमंत व्हायचं याचा ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही चांगलं व्हा, मोठं आपोआपच व्हा. पण तुम्ही जर मोठा झाला जरूर नाही तुम्ही चांगले व्हा. तुम्ही फक्त मोठे व्हा पण तुम्ही चांगले व्हालच की नाही याची शाश्वती नाही. पण तुम्ही फक्त चांगलं व्हायचं ठरवलं, मोठे पण आपोआपच चालत. सावली बनते एकदम तुमची, सोडतच नाही तुम्हाला मोठं जर तुम्ही चांगले झाले. हे जे काही चांगलं पण आहे ना समाजातलं ते वेचता आलं पाहिजे. प्राजक्ताच्या फुलाचं वेचण्याचं काम आपण करता, आपण ती प्राजक्ताची फुलं हातात घेतात, त्याचा सुगंध स्वतःला देतात, समाजाला देतात, तेव्हा काहीतरी वेगळीच मजा असते. ती मजा, ती मस्ती, ती जगण्याची जिद्द, ती जगवण्याची जिद्द जी आपण लोकांमध्ये देतात आणि त्या जिद्द प्रेरणातून, ते आपलेपणा प्रेरणातून, ती आपुलकी प्रेरणातून जे माणुसकीचं सुंदर पीक निघतं ना ते खूप बघण्यासारखं असतं. तिथे मजा येते. मग असं वाटतं की तिथे करू नका. अशा लोकांचा सहवास सुरूच नाही. खूप गरीब लोक आहेत, खूप निराधार लोक आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी काय काय नाही बनत आहात या दर्पणच्या माध्यमातून. तुम्ही त्यांच्यासाठी गाडगे बाबा बनत आहात. तुम्ही त्यांच्यासाठी अनेक महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या तोंडी केवळ शोभेचे असलेले शब्द फुले आंबेडकर शाहू ते आपण बनत आहात. आम्ही फुलेंना हम फुले को सुनते हैं, हम अम्बेडकर को सुनते हैं, हम गांधी को सुनते हैं, हम फुले की नहीं सुनते, हम अम्बेडकर की नहीं सुनते. ये दिक्कत है. आप की सुनने वाले लोगों में से को सुनने वाले लोगों में से नहीं, ये मैं आपको देखता है. आपण एक मिस कॉल द्यायला सांगितलं होतं. मला एक कन्सेप्ट वेगळीच वाटली. म्हणजे जे सर्वस्व हरवलेलं आहे त्यांचं खरंच काही सगळं मिस आहे लाईफ मध्ये. त्यांच्यात आपण मिस कॉल, ज्यांना जात नाही, ज्यांना बाप नाही, ज्यांना माय नाही, त्यांचं माय त्याचे बाप आणि मला कौतुक आहे ऊर्जाचं की या सगळ्या शिखर चढण्याच्या आपल्या मोहिमेमध्ये ती पण काठी घेऊन आहे. याच्यासाठी लोक आहे की ती कॉर्पोरेट कल्चरची मुलगी, ती जनरेशन नेक्स्टची प्रतिनिधी आहे. पण त्या जनरेशन नेक्स्ट मधल्या मुलीला देखील ती जाणीव असेल त्याच्याबद्दल मी तिचं जाहीर अभिनंदन. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण पतंग उडवायचो ना, तेव्हा चित्रांनी साधा घाटा असायचा, त्यांनी पतंग कापले जायचे. आज नायलॉनचा धागा वापरतात, गळे कापले जातात. आजचा जमाना आहे ना गळे कापले जातात, त्याच्यामध्ये आपण धागा घेऊन आलाय आणि तो पण कापण्यासाठी नाही, जोडण्यासाठी. हे प्रत्येकाचं काम नाही, हे प्रत्येकाचं काम नाही आहे. भारतीय जनता पक्षासारख्या देशव्यापी पक्षात महाराष्ट्राच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारताना त्याच्यात काय काय जबाबदाऱ्या असतात, काय काय दुःखी असते, काय काय कामं असतात हे मी राजकारणाच्या वर्तुळात इतके वर्ष वापरतो, त्यामुळे मला कल्पना आहे. म्हणून मी बहिणीला मगाशी म्हणालो की हे तुम्हाला धक्का देईल, धक्का स्टार्ट करतील गाडीने निघून जाईल धरून ठेवा. तर त्यामुळे तसं होणार नाही. पण
तुम्ही राजकीय पक्षामध्ये काम करताना जे ठरवलेपण इतके वर्ष ठेवलेलं आहे त्या भारावलेपणाचाच अनुभव या संस्थेचं संचालन करणारा देखील आपल्यापैकी सगळ्यांनाच येईल याचा आपल्याप्रती माझ्या मनामध्ये 100% विश्वास आहे. तुम्हाला सुरुवातीला लोक म्हणतील की या पूर्वी करलं, कारण तुमच्या अवतीभोवतीचे लोक जे असतात ना त्यांना अशा सामाजिक कार्याची कल्पना नसते. बरं, हा त्याचा दोष नाही, त्यांचा प्रॉडक्ट कसा आहे हा त्यांचा दोष नाही. लोक म्हणतील त्या पगारमध्ये पूर्वी करलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतिहास वेळेस घडवतात, शाणी माणसं तरी येऊन करा. तुम्ही इतिहास घडवायला मिळाला, तुम्ही इतिहास घडवायला मिळाला, तुम्ही एका मोठ्या प्रवासाचे पहिले प्रवासी आहात. या पहिला प्रवास जो आहे हा तुमच्या माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत नितांत सुंदर बनत जाऊ. तुमच्या संस्थेच्या 6वी खाली हजारो निराधार मुलांना न्याय मिळो, त्यांच्या आयुष्यामध्ये एक आशेची पहाट निर्माण हो, त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी हो, भरभराट हो, आणि ती सगळी निराधार मुलं मुली खूप चांगली माणसं बनतात. आणि त्यासाठी आपल्या संस्थेचं भरभरून योगदान आपली संस्था कायमस्वरूपी देत राहील असा विश्वास खात्री मी व्यक्त करतो आणि माझं थोडं लांबलेलं म्हणून मी पूर्ण करतो. धन्यवाद. तुमचं मनोगत ऐकत राहावं असं होतं आणि आजचा मुक्काम आहे त्यामुळं आम्हाला रात्री काहीतरी ऐकायला मिळेल. तुम्हाला ऐकणं काय खूपच छान असतं. एकदा जोरदार काळ्यांचा कडकडाट. माझं कुटुंब आपण आहात आणि हा माणूस खूप विरळा माणूस आहे. जळगाव जामोद सारख्या विदर्भातल्या एका छोट्याशा गावातून येऊन ध्येयवादी पत्रकारिता कशी करावी याचं आमच्यासाठी यदुभाऊ फार मोठं उदाहरण आहे. काहीही करू शकणारे पत्रकार महाराष्ट्रात त्या संदर्भामध्ये यदुभाऊ मोडतात, पण यदुभाऊने कायम हे काहीही लोकांच्या साठीच केलं. आणि महाराष्ट्रातला अलीकडच्या काळामधला सगळ्यात मोठा घोटाळा, रमेश कदम आज जेलमध्ये आहे, हजारो लाखो लोक ज्यांचा पैसा त्यांना खाल्ला, जो शेवटच्या अंकापर्यंत पोहोचायला हवा होता, त्या प्रकरणामध्ये निश्चितच आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण सिनेमा पाहतो, इतर सगळ्या गोष्टी पाहतो, सिनेमात घडावे तसे प्रसंग यदुभाऊंच्या आयुष्यामध्ये घडलेले आहेत. मी फार लहान आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण पत्रकारितेत आमच्या काळावरती येत असतं. वहिनी, मला आज जाहीररित्या म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला म्हणते की अशा माणसाचे तुम्ही सहधर्मचारी आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन. यदुभाऊंच्या बाबतीत पत्रकारितेमध्ये असं सांगितलं जातं की खरंच असे पत्रकार वेगळे आहेत, काहीही करू शकणारा माणूस, लोकांसाठी ते काहीही करतो. यदुभाऊ आपले खूप आभार. आपल्यासारखा एक निष्ठुर पत्रकार अध्यक्ष म्हणून आमच्या कार्यक्रमाला लाभला, आपले खूप आभार. आणि तुम्ही आमच्यासाठी जे बोललात, जे बोललात त्याकरता खूप मनापासून तुमचे आभार, धन्यवाद. आणि ते खूप चांगलंच बोलतात असं नाही, ते फार डेंजर पण बोलतात, पण जो चांगला आहे त्याची चांगलंच बोलतात, आणि जो डेंजर आहे त्याला, जो वाईट आहे समाजामधला वाईट घडायला, त्याला ते जेलमध्ये पाठवतात. ती ताकद तुमच्या लेखणीमध्ये, तुमच्या प्रामाणिकपणामुळे आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. धन्यवाद आपल्या पुन्हा एकदा. आणि सरपंच संचालिका विधीज्ञ ऍडव्होकेट पद्मा शेलटकर यांना मी कार्यक्रमाचा समारोप त्यांनी आभार या ठिकाणी पाहुण्यांची मानावं याकरता त्यांच्यावरती आभार व्यक्त करतो. नमस्कार सर्वांना. जसं आज भारतीजींनी सांगितलं, मी आशा करते की आपण सर्वांनी उपस्थित इथे आपापल्या परीने वेळ द्यावा आणि दर्पणासाठी योगदान करावं आपल्या परीने, आणि दर्पणला भरपूर पुढे न्यावं. आणि शेवटी मी मंचावरती उपस्थित अध्यक्ष यदुभाऊ जोशी जी आणि अर्चना जोशी जी, शुभम अग्रवाल जी, निधी अग्रवाल जी, रवीजी व्यास जी आणि अर्चना व्यास जी, श्रीकांत भारतीयजी आणि श्रेयाजी भारतीयजी आणि अभिजित चव्हाणजी, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि या सत्राचे आयोजन करण्यासाठी कष्ट घेणारे सरपंच सर्व सहकारी बंधू भगिनींना यांचे पण मनापासून आभार मानते.
धन्यवाद. हे सत्र संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. यानंतर लगेचच आपल्या पुढच्या सत्राला सुरुवात होणार आहे. वेळ किती मध्ये किती गॅप किती वाजले? अर्धा तासाचा आपण एक छोटासा विराम घेऊन आपण पुन्हा लगेचच भेटूया. 15 आपण 20 मिनिटाची गॅप घेऊ नंतर आपलं सगळं पुढे जी 20 मिनिटाच्या गॅप नंतर आपण भेटूया. पुढचं सेशन जे आहे ते श्रेया भाके आणि शिखा मोहत्रा यांच्याकडून सारिकाताई आणि श्रेयाजी या दोघी पुढच्या सेशन मध्ये असतील आणि अमेय देसाईजी देखील त्या सत्रामध्ये असेल. 20 मिनिटानंतर आपण पुन्हा सगळ्या ठिकाणी भेटू. धन्यवाद, आपले आभार आणि पाहुण्यांचं पुन्हा एकदा आभार. संचित यादवजी आपले खूप आभार. आम्ही आल्यापासून खूप